नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे अल्पना. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. जवळजवळ 20 वर्षानंतर मी एक दिवस अल्पनाला भेटलो. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला जाताना अल्पनाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल. त्या दिवशी ड्रायक्लीन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लेहंग्याऐवजी एक लेडीज ड्रेस आला होता. तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लीन करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो. तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोराजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती अल्पना असेल, पण ती अल्पनाच होती. काही वेळ मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली. शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजातच म्हटलं, अहो भाऊ, माझ्या कपड्यांच्या ऐवजी हा एक लेडीज ड्रेस चुकून आलाय, तेवढा परत घ्या आणि माझा लेहंगा झब्बा मला परत करा. मी ड्रेस दुकानातल्या फळीवर ठेवला. अरे छा, हाच तर माझा ड्रेस तुमच्याकडे कसा आला? 4-5 दिवस यांच्याकडे शोधते मी. इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही? तिचं अजूनही माझ्याकडे लक्षच नव्हतं. तिने झडप घालून तो ड्रेस उचलला. मीच म्हटलं, अगं अप्पू, तुम्ही अल्पना आहात ना? इथे कशी तू? तिने माझ्याकडे बघितलं आणि मग हसून म्हणाली, होय, मीच अल्पना, तुझी बेस्ट फ्रेंड. पण अरुण, तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना? नंतरच्या 20 मिनिटात तिने गेल्या 20 वर्षामधल्या सगळ्या घडामोडींची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतर लगेचच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातली लाडकी लेक असूनही तिला आणि तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदी सुमार होती. त्यामुळे अप्पूला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे आणि ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. काय अन काय, अल्पना अखंड वटवटत होती आणि मी फक्त तिच्याकडे बघत होतो. अंगाने थोडी भरली होती, तरी अजूनही ती तेवढीच देखणी दिसत होती. रंग गोरापान, नितळ कांती, मोठे टपोरे डोळे, रेखीव नाक, खांद्यापर्यंतच्या बॉबकटमध्ये अधिकच स्मार्ट वाटत होती. मी काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने विचारलं, तू आलास कधी अमेरिकेहून? मृणाल कुठे आहे? कशी आहे? मुलं बाळ किती? परत जातो आहेस की अमेरिकेला, की आता इथेच राहणार? अगं, आता इथेच सगळं रस्त्यात उभं राहून बोलणार आहेस का? चल, माझ्या घरी जाऊयात, इथे जवळच राहतो आहे मी. चल. नको नको, आज मी घाईत आहे. पुन्हा कधीतरी येते तुझ्याकडे. तुझं कार्ड दे मला. मग हा दुकानदाराशी भांडताना घाई नव्हती तुला, आणि आता घाईत आहेस. पण भांडणाचा फायदा झाला ना. एकतर तू भेटलास आणि दुसरं म्हणजे लेकीचा हरवलेला ड्रेसही मिळाला. पण तू भांडणात तरबेज झाली आहेस हा? नवऱ्याशी अशीच भांडतेस का? मग काय तर. अरे, बायकोला नवरा केवळ भांडायसाठीच मिळालेला असतो. मृणालने शिकवलं नाही तुला? आम्ही बोलत बोलत माझ्या गाडीजवळ आलो होतो. माझी नवी मर्सिडीज बघून अल्पनाचे डोळे विस्फारले. वाव, मर्सिडीज एट आहे बाबा तुझा. एखाद्या लहान मुलीसारखे निरागसपणे अल्पनाने गाडीकडे बघत म्हटलं, चल, तुला तुझ्या घरी सोडतो. त्यानिमित्ताने तुझं घरही बघून होईल. बस. वाव, दॅट्स ग्रेट. पण 10 मिनिट थांब. त्या समोरच्या गल्लीत एक ड्रेस शिवायला दिलाय, तो घेऊन येते. गल्ली अरुंद आहे, तुझी मर्सिडीज तिथे जाऊ शकत नाही. मला फक्त 10 मिनिटं लागतील. चालेल? अगदी चालेल. मी इथेच गाडीत बसतो. तू ड्रेस घेऊन ये, मी वाट बघतो. ठीक आहे, मी आलेच. गाडीत बसल्या बसल्या माझ्या मनात 20 वर्षापूर्वीच्या कितीतरी आठवणी पिंगा घालू लागल्या. 20 वर्षापूर्वी इथे दिल्लीतच लाजपतमध्ये आमची दोघांची कुटुंब शेजारी शेजारी राहत होती. दोन्ही घरांचं अंगण एकच होतं. अल्पनाच्या घरात तिच्या सकट धाकटा भाऊ व आई वडील मिळून 4 जण होते. आमचं कुटुंब मोठं होतं. आई बाबा, आम्ही 4 भावंड, आमची आजी, अनेक आत्या, अशी 8 माणसं होती. त्या एरियात मराठी कुटुंब आमची 2च असल्यामुळे आपसात आमचं खूपच सख्खं होतं. अल्पनाची आई माझ्या आईहून 10-12 वर्ष लहान असल्यामुळे माझ्या आईचा सल्ला घ्यायला, काही विचारायला नेहमीच आमच्याकडे यायची. अल्पनाचा धाकटा भाऊ तिच्याहून 10 वर्षांनी लहान असल्यामुळे दोन्ही घरात खूप लाडका होता. अल्पनाचे बाबा बँकेत खूपच वरच्या पोस्टवर होते, त्यामुळे सतत कामात बिझी असायचे. अल्पना दिसायला सुंदर होती, गुणी आणि हुशार होती. शिवाय खूप हसरी, बडबडी आणि प्रेमळही होती. माझ्या दोघी बहिणींची ती फार लाडकी होती. ती जरी माझी समवयस्क होती, तरी ती आमची सगळ्यांचीच बेस्ट फ्रेंड होती.
आमचा दादा सगळ्यात मोठा होता. त्याने स्वतःच धंदा सुरू केला होता आणि तो त्यातच अखंड बुडाला होता. 12वी पर्यंत मी आणि अल्पना एकाच शाळेत होतो. मग मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला गेलो. तिथेच वर्गातल्या मृणालशी ओळख, मैत्री आणि प्रेम जमलं. लग्न करून आम्ही दोघे अमेरिकेत निघून गेलो. त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या. मी अमेरिकेला असतानाच अल्पनाचं लग्न झालं. आई बाबा असेपर्यंत भारतातल्या दिल्लीतल्या बातम्या कळायच्या. आई आणि बाबा गेल्यानंतर मात्र अल्पनाच्या कुटुंबाची काहीच बातमी कळली नव्हती. त्या कुटुंबाचा आणि आमचा जणू संबंधच संपला होता. खरोखरच आयुष्य इतकं गतिमान आणि धकाधकीचं झालंय की जे आता घडतंय तेवढ्याशीच आपला संबंध असतो, तेवढ्याचाच आपण विचार करतो. कधीतरी अल्पनाच्या रूपात भूतकाळ समोर येतो तेव्हा त्याबद्दल आपण विचार करू लागतो. मी आठवणीत रमले असतानाच अल्पना आली. मी गाडीचं दार उघडून तिला गाडीत घेतली. मन अमेरिकेत गेलं होतं का? गाडीत बसत तिने विचारलं. अमेरिकेहून कधी आलास? इथेच कायमचा राहणार आहेस की परत जायचंय तिथे? परत जायचंय. इथे एका प्रोजेक्टसाठी वर्षभर पाठवलं कंपनीने. इथे जवळच भाड्याचं घर घेतलंय. हल्ली भारतातही खूप सोयीसुविधा झाल्या आहेत. मृणाल कशी आहे? मुलं काय करतात? एकच मुलगा आहे. काय करतोय? इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे तुलाही एकच मुलगा आहे? हो ना, तुझ्याप्रमाणेच आम्ही दोघं, आमचा एक असं कुटुंब आहे. बोलत बोलत आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाच्या आग्रहामुळे मी तिचा फ्लॅट बघायला वर गेलो. छोटासा 2 रूमचा फ्लॅट होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीनं सजवला होता. घराच्या दारातच फुललेला मोगरा, डायनिंग टेबल शेजारच्या खिडकीवरचा बहरलेला हिरवागार मनी प्लांट, कोपऱ्यातून काचेच्या फळ्यांवर मांडलेले अभिजात शो पीसेस, प्रत्येक गोष्ट घराच्या मालकिनीच्या उत्तम अभिरुचीची साक्ष देत होती. अभावीपणे मी बोलून गेलो. सुरेख आहे तुझं घर. नोकरी करून एवढं सगळं कसं काय सांभाळतेस? माझं बोलणं पूर्ण होतंय तोवर आतून एक अत्यंत देखणा पुरुष संतापून ओरडतच बाहेर आला. इतका वेळ कुठे उंडारत होतीस? मला कामावर जायचे. विसरलीस का? तुझ्याप्रमाणे माझा ऑफ नाहीये. अल्पनाची परिस्थिती खूपच विचित्र झालेली. मीही अवघडून कधी तिला तर कधी त्याला बघत होतो. हे माझे मिस्टर शशिकांत आणि शशी हा अरुण आमच्या शेजारी राहायचे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. अल्पनाने आमची ओळख करून दिली. ठीक आहे, पण आता मला अजिबात वेळ नाहीये. आणि असला तरी तुझ्या जुन्या यार दोस्तांना भेटण्याची मला अजिबात हौस नाहीये. मी हात मिळवण्यासाठी पुढे केलेल्या माझ्या हातांकडे न बघता तो आत निघून गेला. मी अवाक. मग म्हटलं, ठीक आहे अल्पू, मी निघतो. मृणाल वाट बघत असेल. अल्पूकडे न बघताच मी घराबाहेर पडलो. गाडी बसताना नजर वर गेली. घराच्या बाल्कनीत अल्पू उभी होती. डोळ्यातलं पाणी पुसत होती. तिची असहाय्यता चेहऱ्यावर दाटून आली होती. तिची करुण मूर्ती घरापर्यंत माझ्यासोबत करत होती. घरी पोहोचताच मृणालला सगळं सांगितलं. तिलाही ऐकून बरं वाटलं नाही. आमच्या लग्नापासून मृणालही अल्पना व तिच्या कुटुंबाला ओळखत होती. अल्पनाच्या आईने मृणालला लग्नात दिलेली कांजीवरम साडी अजूनही तिने जपून ठेवली आहे. अल्पनाचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे मृणालही तिच्या प्रेमात पडली होती. कधी कधी मला ती चिडवायचीही. अरे अरुण, ही माधुरी दीक्षित तुझ्या शेजारी असताना तू माझ्या प्रेमात कसा पडलास? बराच वेळ आम्ही अल्पनाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी अल्पना बोलते. बोल. तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलास आणि विनाकारण तुझा अपमान झाला. नाही ग, अपमान वगैरे काही नाही. पण मला खरं सांग, खरं सांग, तुझा आणि शशीचा काही प्रॉब्लेम चाललाय का? प्रॉब्लेम? माझा काही प्रॉब्लेम नाहीये. सगळा प्रॉब्लेम शशीचा आहे. जरा नीट सांगशील का? मी काही मदत करू शकेन? आता फोनवर नाही सांगू शकत. पण एक गोष्ट नक्की की शशीचा तापट, संतापी स्वभाव आणि संशयी वृत्ती माझ्या सहन करण्यापलीकडची आहे. त्याच्या अशा स्वभावामुळे मी कुणाकडे जात नाही, कुणाला घरी बोलवत नाही. आज तू अवचित भेटलास आणि मी तुला वर यायला म्हटलं. हे सगळं तुझ्या आईबाबांना माहीत आहे? सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला होता. त्याचाच परिणाम आजतागायत भोगते आहे. म्हणजे तुला ठाऊक आहे, माझे बाबा फार संतापी होते. त्यांना जेव्हा याचं वागणं कळलं तेव्हा ते संतापून शशीला खूपच टाकून बोलले. नको नको ते बोलले. अरे, माझ्या लग्नापासून शशी बाबांना कधी आवडला नव्हता. त्यांच्या मते त्याची नोकरी, त्याचा पगार, त्याचं शिक्षण, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काहीच त्यांना पसंत नव्हतं. त्यांच्या मते
तो माझ्यासाठी पूर्णपणे अयोग्य होता, पण तो दिसायला इतका देखणा होता की त्याला बघताच मी त्याच्यासाठी वेडी झाले. आईबाबांनी किती समजावलं, पण मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. शेवटी आमचं लग्न झालं. आम्ही दोघं जेव्हा आईबाबांना भेटायला जात असू तेव्हाही शशीला सतत वाटायचं की ते त्याला मान देत नाहीत. त्याच्या पगाराबद्दलचा, नोकरीबद्दलचा तिरस्कार त्यांच्या डोळ्यातून दिसतो. आणि मी जेव्हा शशीबद्दल बाबांकडे तक्रार केली तेव्हा ते त्याला म्हणाले की तू आमच्या मुलीच्या लायकीचा कधीच नव्हतास आणि यापुढेही असणार नाहीस. त्यानंतर माझं माहेर सुटलंच. शशी अधिक वाईट वागायला लागला. असा आहे माझा संसार. आईबाबा आता सुरेशकडे अमेरिकेत असतात. छान सेटल झाले आहेत. ते कधीही माझ्याकडे आले नाहीत आणि मीही त्यांच्याकडे गेले नाही. फक्त माझी लेक प्रिया हीच माझ्या आयुष्यातली हिरवळ आहे. तिच्यासाठीच मी जगते आहे. तीच माझा आधार आहे. तिच्याशी कशी वागतात शशी? प्रियावर फार जीव आहे त्यांचा, पण त्यांच्या स्वभावामुळे प्रिया त्याला खूपच घाबरून असते. आमच्या भांडणात ती उगीचच भरडली जाते. भेदरलेल्या हरणासारखी जगते ती. खरं तर तू काही दिवस आईबाबांकडे जाऊन राहायला हवं. सुरेशकडे ती दोघं सुखात आहेत. सुरेश व त्यांची बायको दोघांची खूप सेवा करतात. त्यांना तिथली सिटिझनशिपही मिळाली आहे. पण मला वाटतं माझं दुःख मी त्यांना सांगून त्यांच्या आयुष्यात वादळ उठायला नको. बरं ते सगळं सोड. एक महत्त्वाचं म्हणजे मी उद्या 4च्या सुमारास तुझ्याकडे येते. आईबाबांना काही पेपर्स द्यायचे आहेत. तू तिथे गेल्यावर ते पेपर्स त्यांना मेल कर. नक्की नक्की करेन. उद्या तू ये. मी आणि मृणाल तुझी वाट बघू. लेकीलाही घेऊन ये. तिची ओळख होईल. मी फोन बंद केला. पण दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत आम्हाला वाट बघावीच लागली नाही. सकाळी 7लाच प्रियाचा फोन आला. ती घाबरली होती. मामा, तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या. काल बाबांनी आईला खूप मारले. आईनेच तुम्हाला फोन करायला सांगितलंय. मी ताबडतोब गाडी काढली. मृणाललाही सोबत घेतलं. पोलीस इन्स्पेक्टर मित्र राणालाही फोन करून बोलावून घेतलं. आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाची परिस्थिती फारच वाईट होती. एक डोळा सुजला होता. काळा निळा झाला होता. चेहऱ्यांवर माराचे वळ होते. हाताला फ्रॅक्चर असावं बहुतेक. ती घाबरली होती. रडत कण्हत होती. प्रिया तिला चिकटून बसली होती. पलंगावर डोकं धरून शशिकांत बसला होता. आम्हाला आणि पोलीसच्या युनिफॉर्ममधल्या राणाला बघून प्रथम तो घाबरला, पण एकदम उसळून अल्पनाकडे बघत विचारलं, तू यांना बोलावलंस? मी इन्स्पेक्टर राणा. तुमच्या मुलीच्या फोनमुळे मी इथपर्यंत तपास करायला आलोय, खणखणीत आवाजात राणानं म्हटलं. तसा शशिकांत घाबरला. मी अन मृणाल मुकाट उभे होतो. आधी राणाने शशिकांतला अटक केली. मी अन अल्पना त्या दोघांबरोबर पोलीस चौकीला गेलो. मृणाल प्रियाजवळ थांबली. शशिकांत विरुद्ध FIR नोंदवली. मग प्रिया व मृणालसह आम्ही घरी आलो. घरी येताच प्रथम मृणालने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. मग सगळ्यांसाठी चहा केला. थोडं खाणं झालं. डॉक्टरने अल्पनाला औषधोपचार केले. जरा सगळं निवडल्यावर मी अल्पूला म्हटलं, हे असं नेहमीच होतं का? तुझ्या नवऱ्यालाही माहीत नाही का बायकोला मारणं हा गुन्हा आहे? हे दुसऱ्यांदा झालंय. 2-3 वर्षापूर्वी मला एकदा ऑफिसात चक्कर आली. तब्येत खूपच बिघडली. तेव्हा एक कलीग त्यांच्या गाडीने घरी सोडून गेला. तेव्हाही शशीनं मला फार मारलं होतं. माझ्या बाबतीत तो फार पॉझेसिव्ह आहे. मला कुठल्याही पुरुषाबरोबर तो बघू शकत नाही. अगं पण हे सगळं तू का सहन करतेस? त्याला तुझा पैसा हवाय आणि मग इतकं पॉझेसिव्ह असणं. हजारदा मनात आलं वेगळं व्हावं, पण मुलीचा विचार येतो मनात आणि मी सहन करते. अगं पण सहन करण्याची ही एक सीमा असते. मानलं की आई बाबा, सुरेश, त्यांची बायको यांना आपलं रडगाणं सांगायला नको म्हणून तू आजवर गप्प बसलीस. पण हे असं कुठवर सोसशील? आता नाही सोसणार. प्रियानेच मला वेगळं व्हायला सुचवलंय. मी आता घटस्फोट घेणार. फारच छान. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेव्हा प्रिया व अल्पना पण आमच्या सोबत होत्या. त्यांना सुरेशकडे पोहोचवण्याची जबाबदारी मीच घेतली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.